सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा दिव्य असा अनुभव बघणार आहोत। जिथे आपली मर्यादा संपते तिथून स्वामींची खऱ्या लीला चालू होत असते। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझा अनुभव ऐकून एक तरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप झाले, आणि ज्यांना असेच काही संकट आले असतील त्यांना देखील याच्यावरती उपाय माझ्या अनुभवाने मिळेल असं मला वाटतं, म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी, माझे नाव सुरेखा। मी स्वामी मध्ये येण्या अगोदर रामदास स्वामींच्या बैठकीला जात असायची। तिथे मला असं काही पॉझिटिव्हिटी येत नव्हती, म्हणजे काही बदल वाटत नव्हते, पण मी दर बैठकीला जात असायची। त्याच दरम्यान काय झालं की एक दिवस असेच मी बैठकीसाठी चाललेली होते आणि रस्त्यामध्ये मला माझ्या कॉलेजची मैत्रीण मिळाली। खूप दिवसातून आमची भेट झाली। मग त्या दिवशी मी बैठकीला न जाता तिला आग्रह करून घरी घेऊन आले। घरी घेऊन आल्यानंतर खूप छान गप्पा रंगल्या, कॉलेजच्या गोष्टी चालू होत्या। त्यानंतर तिच्या जीवनातील गोष्टी तिनं सांगितल्या, माझ्या जीवनातील गोष्टी मी तिला सांगितल्या। असंच बोलता बोलता स्वामींचा विषय निघाला आणि ती मला स्वामींविषयी सांगू लागली। तिने मला स्वामींविषयी खूप सारं सांगितलं की स्वामींची सेवा केल्याने असं होतं, मी अशा अशा सेवा केल्या, मला असा अनुभव आला, खूप मोठी प्रचिती आहे, तुला जेव्हा संकट येईल फक्त स्वामींचं नाव घे, काय अनुभव ती येते तू मला सांग, तारक मंत्र ही म्हणे घरामध्ये, बघ तुला किती छान वाटेल, असं ती मला सांगत होती। पण माझा तिच्यावरती काही विश्वास एवढा बसला नाही। म्हटलं की नाही, आता जे श्रद्धास्थान आहे तेच आहे, कशाला उगाच हे करायचं, म्हणून मग मी तिच्यावरती विश्वास एवढा ठेवला नाही आणि असेच दिवस सुरू झाले आणि मी बैठकीला जाणं माझं चालूच होतं। त्या दरम्यान मला स्वप्न पडायचे की दत्त महाराज माझ्या स्वप्नामध्ये यायचे। एक मोठं औदुंबराचं झाड असायचं, त्याच्या खाली ते बसलेले असायचे आणि अचानक ते गुप्त होत असायचे आणि ते गुप्त झाले की तिथून स्वामी महाराज प्रकट व्हायचे आणि ते देखील तिथून जात असायचे। मग 4 श्वान यायचे आणि एक गाय यायची, असं तिथे चरत ते बसत असायचे, कुत्रे श्वान बसलेले आणि गाय चरतानी असे दिसायचे। हे स्वप्न मला का बरं पडत आहे हे मला काहीच कळत नव्हतं। पण म्हणतात ना, स्वामींना ज्यांना सेवेत घ्यायचं असतं, ज्यांचं प्रारब्ध असतं, पूर्व पुण्याईची गाठी जेव्हा आपल्या शिदोरी असते तेव्हा स्वामी आपल्याला त्यांच्या चरणाजवळ घेत असतात। असेच आता माझे दिवस स्वामी सेवेमध्ये येणार होते, हे मला पण काही कळत नव्हतं। स्वामींनी काय झालं की एक दिवस असंच मला खूप भयानक स्वप्न पडलं। माझी जी मुलगी आहे ती अचानक खूप आजारी पडली आणि तिची डेथ झाली। मी खूप ओक्साबोक्शी रडत होती आणि तिला धरू रडत होती, असं काय पाप झालं की माझी मुलगी माझ्यापासून लांब गेली, असं म्हणून मी खूप रडत होती। हे स्वप्न बघितल्यानंतर मी खूप घाबरली। मिस्टरांनाही सांगितलं की मला असं स्वप्न का बरं पडलं आहे, तर मिस्टर म्हटले काही होत नाही, असं स्वप्न पडलं की आयुष्य वाटतं, असं ते म्हटले। त्यावेळेस थोडंसं सोडून दिलं, पण मनामध्ये कुठंतरी भीती वाटत होती की असं स्वप्न मला कधीच पडलं नाही आणि आत्ता का बरं पडलं। त्याच दरम्यान काय झालं की 1 महिना त्या स्वप्न पडून झाला असेल आणि माझी मुलगी खरंच खूप आजारी पडली। इतकी आजारी पडली की बस, आमची आर्थिक परिस्थिती ही एवढीही नाही, खूप म्हणजे हालाकीची नाही, आर्थिक मंदावीच होती आणि मिस्टरांचं पेमेंट जवळपास 5-6 महिन्यापासून हे झालेलं नव्हतं। पण आम्ही कसं तरी ॲडजस्ट करत होतो, घराचे लोन वगैरे भरणे, हप्ते भरणे आणि घरातील खर्चही खूप होता आणि गावाकडून सासू सासरे आम्हाला थोडेफार असे पैसे पाठवत होते, त्याच्यातूनच आमचं हे चालू होतं। त्याच दरम्यान मुलगी आजारी पडली। आता मुलगी आजारी पडली, आता काय करावं, तर घरचेच आमचे औषध वगैरे चालू होते। थोडीशी ताप यायची आणि तिला खूप सारी सर्दी झालेली होती, कफ तिला झाला, त्यामुळे खूप टेम्परेचर तिला येत असायचं। मग आम्ही जवळच असलेल्या एका हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी तिथे औषध वगैरे दिले, पण त्याने तिला काही फरक पडेना। यामध्येच असे करता करता 8-10 दिवस गेले। 8 दिवस तिला कंटिन्यू टेम्परेचर येत होतं। हे आल्यानंतर मग काय झालं, 8व्या-9व्या दिवशी मी खूप घाबरली होती आणि मग माझ्या त्या मैत्रिणीला मी कॉल केला
की माझी मुलीची तब्येत खूप खराब आहे, तिला बरंच वाटत नाही. त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने सांगितलं, अगं स्वामींची विभूती घे, तू स्वामींचा फोटो जरी नसेल तुझ्याकडे तरी मनोमन स्वामींची मूर्ती आण म्हणे, ध्यानामध्ये आण आणि स्वामींना विनंती कर की स्वामी तुम्ही आता काहीतरी करा म्हणून. आणि स्वामींची एक माळ जप कर, तारक मंत्र 11 वेळेस म्हण, तारक मंत्राचं तीर्थ तिला पाज म्हणे आणि जी विभूती पडेल ती तिला थोडीशी खायला दे आणि लाव, असं ती मला म्हटली. मग काय झालं की मिस्टर म्हटले की आपण काहीतरी करून आता तिला हॉस्पिटलला घेऊनच जाऊया. घरच्यांना कॉल केला, घरचेही सर्वजण आले. पैसे घरीही एवढे नव्हते, पण त्यांना येण्यासाठी म्हणजे वेळ होता, कारण गावाकडून इकडे येणं थोडा वेळ लागणार होता. आणि त्याच दरम्यान काय झालं की माझी मुलगी ही बाथरूमसाठी गेली. बाथरूमला गेल्यानंतर अक्षरशः तिला तिची लघवी इतकी रेड झाली ना का बस. मला वाटलं की एवढे हाय पॉवरचे औषध चालू आहे त्यामुळंच असेल. आम्ही लगेच डॉक्टरांना कॉल केला की असं असं झालं आहे. असं सांगितल्यानंतर डॉक्टर लगेच म्हटले की तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन या आणि तिला लगेच ॲडमिट करावं लागेल. तिच्या शरीरात पाणी हे कमी होऊ लागलं आहे, कमी झालं आहे. ती पूर्ण अशी सुन्न झाली होती, सुन्न पडली होती. मग आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी खूप सारे टेस्ट करायला सांगितले आणि ॲडमिटही करावं लागेल असे सांगितलं. त्यावेळेस आमच्याकडे तर पैसे नव्हते, अगोदरच डिपॉझिट त्यांनी भरायला लावलं होतं. मग माझे जे सासू सासरे आहे ते येतच होते. म्हटलं की आपण काय करू, त्यांना येऊपर्यंत ते पैसेही घेऊन येत आहेत, तोपर्यंत आपण काय करू, घरी जाऊया आणि घरी जाऊन पॅकिंग वगैरे करून सर्व करून मग तिला हॉस्पिटलला घेऊन येऊया असं म्हटले. आणि मग आम्ही पुन्हा घरी आलो आणि सासू सासरे आले. त्यानंतर मग पॅकिंग वगैरे केली. त्याच वेळेस काय झालं, मी स्वामींपुढे गेली. स्वामींच्या पुढे म्हणजे माझ्या घरात तर स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता, पण मी देवघरात गेली, तिथे स्वामी आहे, बसलेले आहे अशी मी कल्पना केली आणि तिथे खूप रडली की स्वामी खरंच जर तुमचं अस्तित्व असेल तर आज माझ्या ह्या लेकरावरचं संकट दूर करा. तुम्ही मला अगोदरच संकेत दिला आहे, पण तो संकेत अजिबात खरा होऊ देऊ नका. माझं स्वप्न अजिबात खरं होऊ देऊ नका. माझ्या मुलीचे प्राण वाचवा. माझं आयुष्य तिला द्या, कारण माझं पूर्ण आयुष्य तिच्यावरतीच अवलंबून आहे. माझं सर्वस्व ती आहे असं मी स्वामींना म्हटली. ओक्साबोक्सी रडू लागली आणि म्हटलं की जर खरंच असाल ना तर खरंच मी माझी मुलीला जर आत्ताच्या आत्ता जर व्यवस्थित बरं वाटलं ना तर मी तुमची सेवा मरेपर्यंत विसरणार नाही, तुम्हाला कधी काही मागणार नाही, पण तुमची निस्वार्थ भावनेने खूप मनापासून सेवा करेल असं मी स्वामींना त्यावेळेस वचन दिलं. आणि त्यानंतर मग मी लगेच म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत पॅकिंग वगैरे सर्व झाली होती. तारक मंत्राचं तीर्थ पटकन बनवलं, तिला ते पाजलं आणि त्यानंतर विभूतीही लावली. त्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर मग तिथे डॉक्टरांनी तिला ॲडमिट केलं, सलाईन वगैरे लावले आणि टेस्ट वगैरे करायला सांगितल्या. आता स्वामींकडे एकच धावा होता की स्वामी तिचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येऊ द्या, काहीच येऊ देऊ नका असं स्वामींना सांगितलं. आणि खरंच जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा खूप आनंद झाला, कारण तिचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले होते. सर्व काही व्यवस्थित झालं होतं आणि तिची जी टॉयलेट म्हणजे बाथरूम होतं हॉस्पिटलला गेल्यानंतर सलाईन लावल्यानंतर ते देखील एकदम नॉर्मल झालं होतं. हे फक्त अशक्य होती गोष्ट, ती शक्य स्वामी कृपेने झाली. आणि डॉक्टरांनी लगेच दुसऱ्या दिवशी डिस्चार्जही दिला, पैसेही खूप लागले नाही. आणि त्यानंतर मी स्वामींचा फोटो वगैरे माळ घरी घेऊन आली आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा सुरू झाली. स्वामींना मला सेवेत घ्यायचं होतं म्हणून एवढं मोठं संकट माझ्यावरती दिलं आणि खरंच त्या संकटातूनच मी स्वामींची सेवेत आले. जे काही घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. खरंच स्वामी भक्तांनो, त्यावेळेस आपल्याला कळत नाही दुःख एवढं का आहे, पण नंतर जेव्हा सुख येतं आणि मागचे दिवस आठवतात त्यावेळेस कळतं की नाही, जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. आज मला खूप छान वाटतं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे. खूप धन्यता वाटते, खूप मन शांती मिळते. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना देखील तुम्ही तुमची कृपा द्यावी आणि त्यांना देखील दुःखातून मुक्त करावं, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा माझा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.